थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपणा पारी देते थे, आपणा पारी नाही देते, आपणा पारीखे नाही देते, आपणा पारीखे नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत संगतीची, संत संगतीची, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे, संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारीखे नाही देते, आपणा पारीखे नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपणा पारीखे नाही देते, आपणा पारीखे नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी साधू थोर जाना. आ
जाना 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 आ जा
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅलो हॅलो. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तुझी सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवता तुझे पाया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. तुझे पाया, तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. 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 निवृत्ती उदारा, सोपान देवा, सोपान देवा. निवृत्ती उदारा, सोपान देवा, सोपान देवा. निवृत्ती उदारा, सोपान देवा, सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कोसरी काहीच नेणे, बोलतो वचनाती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याच्यास पूर्वावी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य महिला कीर्तन महोत्सव आणि त्या महिला कीर्तन महोत्सवातील आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजबरी कृपा बहुतांची, मजबरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजबरी कृपा बहुतांची, मजबरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, संतांची, संतांची. लाडकी लेक मी संताची, थोडा बेस कमी करा ना. मजबरी कृपा बहुतांची, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यानं भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाब पर्यंत केला. आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जड जीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावले. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्यांच्या बरोबर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याने जेवण करावं हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला असे आमचे नामदेवराय आणि त्यांचा 4 चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल या अभंगाद्वारे नामदेव महाराज म्हणतात का या विश्वामध्ये कुणाचीही संगत कामाची नाही, पण एक क्षणभर जर माणसाला संतांची संगत मिळाली ना तर वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतील का ज्याला परमार्थामध्ये खरं सर्वसुख म्हणतात. आणि ते सर्वसुख केवळ संतांच्या संगतीने मिळतं. मग एकदा का माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला, त्या माणसाला आपणासारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्या ठिकाणी कुठल्याही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही, म्हणून संत श्रेष्ठ आहे. मग संत कुणासारखे श्रेष्ठ आहे तर संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा भ्रम नेनो कदा, आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शेवटी या अभंगामध्ये आमच्या संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. विठाल विठाल तर नामदेव महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख. ज्या संताबद्दल माझे नामदेवराय तोंड भरून कौतुक करतात असे संत म्हणजे कोण. आवाज येतोय क्लिअर, आवाज येतो ना. असे संत म्हणजे कोण, संत कुणाला म्हणावं. एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. सन्मार्गवर्तिना संत हा तद्रूपेण विद्या विनय रुद्धये सएव वर्तत इति संत हा. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याण करता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. मग संत महात्मे या जगामध्ये अवताराला आले. येण्याचं कारण जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाचं कल्याण करण्याकरता संत महात्मे या जगामध्ये अवताराला आले. आजही माझे ज्ञानोबाराय आले, तुकोबाराय आले, नामदेवराय आले. हे कशाला आले, जगाला एक ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता.
जगाला एक ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याकरता आले. म्हणून जीवन जगत असताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण आत्ताच्या कलियुगामध्ये फक्त नॉलेज इज पॉवर, ज्ञान हेच खरं सामर्थ्य. तुम्ही ज्ञानी असाल ना तर 4 लोक तुम्हाला नमस्कार सुद्धा करतात. पण तुम्ही अज्ञानी असाल तर तेच आजूबाजूचे लोक आपली टिंगलही करतात. मग ज्ञानामुळे लोक नमस्कार करतात. लांबचा नाही, माझं स्वतःचं उदाहरण देते पटण्याकरता. बरं बघा, मी तुमच्या सर्वांपेक्षा वयानं लहान कीर्तनकार आहे की नाही? महिला मंडळ आहे. मग ज्या वेळेला आम्ही कीर्तनकार लोक तुमच्या गावामध्ये येतो त्यावेळेला तुमच्यासारखी वारकरी संप्रदायातली माणसं महाराज आले की पहिले 2 हात जोडतात, असं थोडस कमरेत वागतात आणि म्हणतात ताई रामकृष्ण हरी. म्हणता की नाही? की असं ताटपणे म्हणतात? नम्रपणे लोक नमस्कार करतात. कारण तुम्हालाही माहितीये यांच्या जवळ थोडस देवाचं काहीतरी ज्ञान आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या देवाचं काहीतरी ज्ञान यांच्या जवळ आहे. म्हणून आजही तुम्ही लोक नमस्कार करतात ते आमच्या ज्ञानाला. मग जीवन जगत असताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. पण अज्ञानपणामुळे काय होतं ऐका, एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने पहिलीपासून, थोडं मॉनिटर द्या ना जरा, रिटर्न, त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? तो बाप म्हटला, पिंट्या आता पुढे ऐका. अरे म्हटले लाज वाटत नाही का तुला? म्हटले काय झालं? अरे लोकांच्या पोरांचे म्हटले 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. संत महात्मे या जगाला ज्ञान देण्याकरता आले आणि संत महात्मे ज्ञान देण्याकरता आले कारण संतांचा एकच हेतू आहे का आजही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय या जगाचा ऱ्हास होत चाललाय. बुडते हे जाना न देखवे डोळा, बुडते हे जाना, बुडते हे जन न देखवे डोळा. बुडते हे जाना न देखवे डोळा. बुडते हे जाना न देखवे डोळा. येतो काळवळा म्हणून या, येतो काळवळा म्हणून या. हो येतो काळवळा म्हणून या, येतो काळवळा म्हणून या. उडते हे जाना न देखवे डोळा. हो बुडते हे जाना, बुडते हे जन न देखवे डोळा. येतो काळवळा म्हणून या, येतो काळवळा म्हणून या. हो येतो काळवळा म्हणून या, येतो काळवळा म्हणून या. बुडते हे जाना न देखवे डोळा. बुडते हे जाना न देखवे डोळा. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय हे जग बुडत चाललंय आणि बुडलेल्या जगाचा कळवळा संत महात्म्यांना येतो ना. म्हणून माझे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला नम्रपणे विनवतायत. मग एकदा माऊलीच्या मनामध्ये असा विचार आला, आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी. हा म्हणून पांडुरंगाला सांगावा.
म्हणून माऊली आळंद देऊन पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं माऊलीनं हितगुज विचारण्याकरता अंतर गाभाऱ्यात नेलं. तर पांडुरंगाने पुसल्यावरून माऊली बोलू लागली, पुसता सांगेन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. आता पुसणे म्हणजे काय? महिला मंडळ बघायचं का तिकडे? नाही, एकदा बघून घ्या. देवानी विचारल्यावरून माऊली बोलू लागली, पुसता सांगेन हितगुज मात पुसता सांगेन हितगुज मात पुसता सांगेन हितगुज मात पुसता सांगेन हितगुज मात पैसोनी एकांत सुख गोष्टी पैसोनी एकांत सुख गोष्टी धावी रूप माझा गोपिकार मना धावी रूप माझा गोपिकार मना पैसोनी एकांत सुख गोष्टी पैसोनी एकांत सुख गोष्टी धावी रूप माझा गोपिकार मना धावी रूप माझा गोपिकार मना पुसता सांगेन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. पांडुरंगाने विचारल्यावर माऊली बोलू लागली, देवा मला सगळ्या जगातली तीर्थयात्रा करायची, मग त्यासाठी मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. प्रत्येकाने प्रसंग ऐका. आता त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाची जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजेना. देवाच्या लक्षात आलं, हो जर म्हणालो आणि ज्ञानोबाराय नामदेवरायांना घेऊन गेले तर मला करमणार नाही, आणि नाही जर म्हणालो तर नामदेवरायांना घेण्याकरता कोण आलाय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. नाही तरी कसं म्हणावं? बघा, ते जर कळत नसेल तर व्यवहारातलं थोडं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे घरातल्या लोकांनी एक विचार केला का ह्या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं, सगळेच नाही म्हणाले. तुमची इच्छा कारण सुनबाई तुमची, पण कसे पाठवत नाही ती पुढे बघा. घरातल्या लोकांनी ठरवलं का या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही, पण त्याच मुलीचे काका मुंबई हायकोर्टामध्ये जज होते का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीचे काका तिच्या घरी आले. घरातल्या सगळ्या लोकांनी वाकून नमस्कार केला आणि विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही मुंबईहून आमच्या घरी आलेला आहात? जज साहेबांनी सांगितलं, या दिवाळीला माझ्या पुतणीला मला माझ्या घरी 15 दिवस न्यायचंय. घरातले म्हटले आता लगेच घेऊन जा, कारण न्यायला कोण आले होते? हायकोर्टातले जज साहेब. नो चॅलेंज. त्याप्रमाणे नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. नाही तरी कसं म्हणावं? सांगितलं, ठीक आहे तुम्ही नामदेव महाराजांना घेऊन जा. ज्ञानोबाराय निघून गेले. त्या ठिकाणी नामदेवराय आले आणि देव म्हणतात, नामदेवा अरे तुला ज्ञानोबारायांबरोबर संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता जायचंय. नामदेव महाराजांनी देवाला स्पष्ट नकार दिला, देवा बोलू नका, मी अजिबात तुला सोडून कुठे जाणार नाही. म्हटले का? नामदेवराय म्हटले, देवा तू म्हणतो ना तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि माझ्याशिवाय तुला करमत नाही, एवढ्या वर्ष तीर्थयात्रेला जायचंय देवा, मला त्यांच्या बरोबर करमेल का रे? देव म्हणतात, नामदेवा मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना ते ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही. एवढंच नव्हे तर त्यांचा आत्मा माझा आत्मा एक आहे. देव म्हणे नाम्या पाहे, 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 देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच
चालतात देव म्हणे नामा पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे ज्ञानेश्वर महाराजांना मी वेगळे आहे एवढंच नाही तर तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. देवा असं म्हणतोस मग मी तीर्थयात्रेला जातो पण एकाची वर म्हणे कुठली. नामदेवराय देव म्हटले देवा मी जाईल पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घी मी तयाचे दर्शन. नको घेऊ दर्शन फक्त तू तीर्थयात्रा करण्याकरता जावं एवढीच माझी इच्छा आहे. देवाच्या सांगण्यावरून ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबाराय नामदेवराय दोघ जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली पण जेव्हा दोघेही दिसेनासे झाले तेव्हा पांडुरंग परमात्मा रावळामध्ये आले. देवाला नामदेवरायने खिरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. पण ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले. नामदेवराय पंढरीच्या रावळामध्ये गेले. देवाने लांबूनच बघितला रे माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय. जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं या आशेने देव विटेवरून खाली उतरले. पण नामदेवराय म्हटले देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. अभंगाचे प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगू सुख 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 संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख अपना परीखे नाही तेथे अपना परीखे नाही तेथे अपना परीखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना अपना परीखे नाही तेथे अपना परीखे नाही तेथे अपना परीखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना संत संगतीचे काय सांगू सुख अपना परीखे नाही तेथे अपना परीखे नाही तेथे संगतीचे काय सांगू सुख अपना परीखे नाही तेथे अपना परीखे नाही तेथे नाही तेथे नाही तेथे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हटले देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. तुम्ही ज्याची संगत कराल ना संगतीप्रमाणे मनुष्य या कलियुगामध्ये घडत असतो. तुम्ही चांगल्याची संगत करा मनुष्य चांगला बनतो. वाईटाची संगत करा मनुष्य वाईट बनतो. मी उदाहरण सांगते तुम्हाला पटेल प्रत्येकाला ऐका. आता चांगल्याची आणि वाईटाची संगत म्हणजे काय बघा. एखादा चांगला मनुष्य असला पण एखाद दिवशी खाणाऱ्या पिणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये जर गेला एक दिवस तो त्याला गाडीवर बसवतो ढाब्यावर घेऊन जातो. त्याला म्हणतो बाबा आज योगायोगाने माझ्या बरोबर आला तर थोडी तरी घे. तो म्हणतो नको रे कधी घेतली नाही. अरे थोडी तरी म्हणतो नको बाबा कधी घेतली नाही. अरे चवीपुरतं एखादं झाकण तरी.
मग त्याच्या आग्रहास्तव 1 झाकण 2 झाकण मग रोज 1 लागते. कारण संगत कुणाची? त्या पिणाऱ्या माणसाची. पण तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला, हरिपाठाला गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, देहूला गेला, नंतर तो म्हणतो बस झालं, आता मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची. संगतीला फार महत्व आहे. म्हणून तुम्ही ज्याची संगत कराल ना त्याप्रमाणे मनुष्य घडत असतो. म्हणून जीवनामध्ये संगत करायची ना, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. तुम्ही ज्याची संगत कराल ना त्याप्रमाणे मनुष्य घडत असतो. म्हणून नामदेवराय म्हणतात आम्ही देखील चांगल्याची संगत केली म्हणून तर आम्ही तुम्हाला करण्याकरता सांगतोय. नव्हे नव्हे संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस अखंड देवाचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात संताची संगत करणं, देवाचं चिंतन करणं तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही काही लोक सहज म्हणतात ताई त्याला कितीही सांगा कितीही शिकवा पण शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती. का तुमच्या पुण्याला सरळ असते? काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. जमलं ना? करू का दोघी जणी मिळून? तेवढ्यात तिथल्या राज्यानं ऐकलं अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवी फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ जरा ऍक्टिव्ह बसायचं. कुणाशी? त्या सुईवालीशी. तिथे काय हो राजा बोलेंदल हाले. राजा तसा तिथून निघाला तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी आहे. संसार माझ्या मुलीला करायचा आहे. थोडस 2 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटलं काय हो मगाशी मुलीला विचारला लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारला लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला की मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे
द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतःवर राजा आला ना, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडीवाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? राजाची, वा वा, अशीच उत्तर द्यायची. हा, राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानं तिथं काय विषय हो, तिला कुठलंच काम नाही, स्वयंपाक नाही, भांडे नाही, कपडे नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय, एका जागी बसून गोड लागे ना. बरं, दिवसभरातून 2-4 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आला का कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायचे. का? ताजं खाणं आधीचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्या, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? बरं, मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? कोण घेणार? तुम्ही. बरं, आपण शेवटी तो कार्यक्रम करू. हा, सध्या मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक कामीन फार चांगलं नाव आहे, ऐका. बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या, ऐका. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. 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 आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. 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 मूळ स्वभाव जाईना, मूळ मूळ स्वभाव स्वभाव जाईना. वा 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 वा. आवडलं वाटतं. माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. वाजवू नको, तिचा वाजवायचा स्वभाव आहे म्हणून ती सारखी वाजवती. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना. दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं ते पडिले वळण इंद्रिया सकळ. आमच्या देहाला ते वळण लागलेलं आहे. आमच्या संतांनी रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं. मग जीवन जगत असताना संत महात्मे म्हणतात माझ्या नामदेवरायांनी सुद्धा गुरु केला, कारण गुरु विना अनुभव कैसा आकळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. मग नामदेवरायांना सुद्धा गुरु करावा लागला. आपलं काय? कारण या जगामध्ये काही काही लोक म्हणतात आपण अजिबात कुणाला गुरु मानत नाही म्हणतात ना. पण कबीर महाराज म्हणतात गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यमघाट.
गुरु बिन कोण बतावे बाट. गुरुशिवाय मार्ग दाखवणारा कुणी नाहीये. बघा नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगते. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकदा सगळ्या संतांची मीटिंग भरली. मीटिंग मध्ये प्रश्न उपस्थित केला. सगळ्या संतांमध्ये कच्चं मडकं कुणाचं पक्क मडकं कुणाचं. आता गोरोबा काका मडके चेक करण्याकरता उठले आणि परीक्षक होत्या माझ्या संत मुक्ताबाई. प्रत्येकाची मडके म्हणजे प्रत्येकाचं डोकं चेक केलं. नंबर आला नामदेव महाराजांचा. गोरोबा काकाने नामदेवरायांचं डोकं चेक केल्या बरोबर मुक्ताई म्हटली, नामदेवा सगळ्या संतांमध्ये तू कच्चा आहेस. नामदेवराय म्हटले 24 तास देवाच्या संगतीत राहतो, मी कच्चा असं कसं काय असू शकतो. मुक्ताई म्हटली, हाच तुला अहंकार आहे रे. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. नामदेवराय रडत रडत पंढरीच्या रावळामध्ये गेले. सांगितलं, पांडुरंगा मी कच्चा आहे, मी कच्चा आहे. म्हटले, हो नामदेवा तू खरंच कच्चा आहे. पक्का होण्याकरता काय करावं लागेल. देव म्हटले, नामदेवा 24 तास माझ्या संगतीमध्ये राहिला, जीवनामध्ये कधी कुणाला गुरु केलास का. म्हटले नाही. मग तुला जर पक्का व्हायचं असेल ना तर त्याकरता तुला गुरु करावा लागेल. कुणाला. दोन मिनिटं ताई. मग आता तुला गुरु करावा लागेल. मग कुणाला गुरु करू. देवाने सांगितलं, महादेवाच्या मंदिरामध्ये विसोबा खेचर नावाचे गृहस्थ बसलेले आहेत, जा आणि त्यांना गुरु करून घे. नामदेवराय त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. आता आपला गुरु कसा आहे म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं, ज्यांना नामदेव महाराज गुरु करण्याकरता गेले होते ते विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायांनी मनातल्या मनात विचार केला की अरे देवाने ज्याच्याकडे गुरु करायला पाठवलंय तो महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय, याला मी का म्हणून गुरु करावं. पण देवाने सांगितले ना, मंदिरात गेले आणि सांगितलं, का हो विसोबा खेचर, देवाने तर मला तुमच्याकडे गुरु करायला पाठवलंय आणि तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, मी तुम्हाला का म्हणून गुरु करावं. विसोबा खेचर म्हटले, नामदेवा गुरु करायचा की नाही हा तुझा प्रश्न. मी मंदिरात दर्शनाला आलो होतो, बसल्या बसल्या मला चक्कर आली, मी मंदिरामध्ये झोपलो. झोपेमध्ये माझे पाय महादेवाच्या पिंडीवर गेले. ते पाय इतके जड झालेत, मी 2-3 तासापासून प्रयत्न करतोय पाय उचलण्याचा, पण माझे काय पाय त्या पिंडीवरून उचलत नाही. नामदेवा एकच कृपा कर, जरा पिंडीवरचे पाय जरा खाली उतरून ठेव. आता ऐका, नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचे पाय उचलले आणि खाली ठेवले. खाली ठेवल्याबरोबर चमत्कार घडला. त्या पायाखाली दुसरी पिंड तयार झाली. पुन्हा उचलले, तिसऱ्या ठिकाणी ठेवले, पायाखाली तिसरी पिंड तयार झाली. चौथ्या ठिकाणी ठेवले, चौथी पिंड तयार झाली. असं करता करता नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचे पाय 12 वेळा गोल गोल फिरवले. 12 पिंडी तयार झाल्या आणि तेच म्हणजे भारतातलं 12 ज्योतिर्लिंग. काय नामदेव महाराजांना सुद्धा गुरु करावा लागला, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काय. म्हणून या जगामध्ये खरा संत कुणाला म्हणतात, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत, त्याची त्याची संत,
तेची संत हा असा रिस्पॉन्स दिला तर भरपूर गायन करणार. ज्यांचा हेत विठ्ठले नाही का, जे विठ्ठलाशिवाय दुसरे काही बोलत नाही, नेनती काही टाना टोणा नाम स्मरणा वाचोनी. तुम्हाला टाना टोना शब्द कळतो का? थोडस टामना टोमना टामणे टोमणे कळतात ना. म्हणजे एखाद्या सासूबाईला आपल्या सुनेला बोलायचं असेल तर मुलगी आली का ती पटापट बोलून घेते, पण सुनबाईला कळतं ही मलाच बोलते, त्याला म्हणतात लेकी बोलीन सुने लागे. आमचे संत महात्मे असं कुणाला काही बोलत नाही बघा. 9-10 पुरुष लोक जर बसले, एखाद्याचं जमत नसेल तर तोही उलटा सुलटा बोलतो, पण त्याला कळतं हा मलाच बोलतोय, त्याला म्हणतात टाना टोना. पण आमचे संत महात्मे असे काही बोलत नाही. नामस्मरणा वाचोनी रात्रंदिवस देवाचं नाम चिंतन करतात. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही रात्रंदिवस संतांचं चिंतन केलं, आणि संत महात्मे म्हणतात जन्माला आलात ना, प्रत्येकाने जन्माला येऊन एक भगवंत सुद्धा आपल्यासा करायचा आहे. आपुला तो एक, 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 देव करणे द्यावा. आपुला तो एक, 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 देव करणे द्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी द्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी द्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जनाती. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जनाती. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जनीती. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जनीती. आपुला तो एक, देव करणे द्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक, देव करुणी द्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. वा वा माझी कन्या आहे बरं ती, तेवढी एकच आहे. आपुला तो एक, देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख. एक भगवंत आपलासा करा. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रदिवस आम्ही त्याचं नामचिंतन केलं, म्हणून संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपल्याला जायचंय. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही बघा. एका गावात एक सासूबाई देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देवहारात वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहारात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात इकडे तिकडे घंटा शोधू लागली, तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देवहारातला घंटा कुठे बघितला का? ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात त्याचं का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही.
ती सासू गप्प झाली आणि ती सुनबाई म्हणते, सासूबाई कसं आहे ना, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही, पण ती कुणाला विचारत नाही. बघा, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमका तुमचा चालय तरी काय, किती त्रास देता? ती म्हटली, दादा मी अजिबात माझ्या सासूला त्रास वगैरे देत नाही, मी सकाळपासून व्यायाम करतोय, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली, खरं सांगू दादा, मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे. मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील? म्हणजे जीवनामध्ये काही काही लोकांना काही कळत नाही, पण ते कुणाला विचारायला जात नाही. म्हणून संतांनी जो मार्ग सांगितला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा, एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती, पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत लाभली ना, त्या वेळेला संपूर्ण चराचरामध्ये एक परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठा वहंतेचा. नामदेवराय म्हणतात, तो अहंकार आज माझा गळून पडला. मला अजून तो प्रसंग आठवतोय का ज्या वेळेला आम्ही उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्रयाग, कुरुक्षेत्र करत करत महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथाच्या जवळ आलो. नदीच्या किनारी मोठं मैदान होतं. त्या मैदानामध्ये रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. स्वर्गातून अनेक देव त्या कीर्तना करता आले होते. नामदेव महाराज कीर्तन करत होते, कबीर महाराज पखवाद वाजवत होते आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा नाचत होते. कीर्तन इतका रंगात आलं होतं, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे, प्रेमाचे छंदे, विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे, प्रेमाचे छंदे, विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला, ज्ञानदेवा भंग. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला, ज्ञानदेवा भंग. अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे, विठ्ठल नाचू लागला. नामदेव महाराज कीर्तन करत होते, कबीर महाराज पखवाद वाजवत होते. माझे ज्ञानोबा हे स्वतः टाळ घेऊन गायन करत होते. ज्ञानोबा हे म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सगळ्या जगाला ज्याने गायला शिकवलंय तो किती सुंदर गात असेल हो. त्याच्या गाण्याने पांडुरंग परमात्मा नाचू लागले. देव इतके नाचू लागले, इतके नाचू लागले, अक्षरशः नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देव इतके नाचू लागले, नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देवाला भान नाही. कबीर महाराजांचं लक्ष गेलं, कारण पक्वाद्याचं कसं सगळ्यांकडे लक्ष असतं. यशोदाताई ज्ञानेश्वरी ताई कशा सगळ्यांकडे लक्ष देतात, सगळ्या टाळकऱ्यांकडे, तसं कबीर महाराजांचं लक्ष देवाकडे गेले. बघतात तर काय, देवाचा पितांबर गळलेला. कबीर महाराज म्हणतात, देवा देवा हो तुमचा पितांबर. देव म्हणतात, गबस कबीरा, कीर्तनामध्ये बोलायचं. आता कबीर महाराज पुन्हा पुन्हा खुणवतायत, पण देव ऐकायला तयार नाही, तरीही देव नाचतायत. आता देव नाचतायत म्हणून बाकीच्या टाळकऱ्यांचं लक्ष देवाकडे गेलं आणि देवाचं पितांबर गळलेला बघितला. 2-4 टाळकरी मंडळी पुढे आली आणि देवाच्या हाताला पकडलं. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाला म्हणून दचकला जग जेठी. नाचता नाचता अचानक हात पकडला. काय झालं, खाली बघा म्हटले, तुमचा पितांबर गळलाय. देव लाजले, स्टेजच्या पाठीमागे गेले आणि जनाबाई म्हटली, आता देव पितांबर सावरतायत नाही तोपर्यंत ज्ञानोबा राया जरा एक अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली होतात. एक पहिली चाल, एक मधली चाल आणि एक शेवटची भैरवी. मधली चाल आहे ती बहिणाबाई माझ्या संत जनाबाईची. देव पितांबर सावरेपर्यंत चाल झाली, पण मधली चाल आपण घेत नाही, कारण तितका वेळ आता मिळत नाही. म्हणजे इतकं कीर्तन रंगात आलं. रात्री 9 वाजता कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. त्या मंदिरामध्ये काही कर्मठ ब्राह्मण मंडळी त्या मंदिरामध्ये पूजा करता आली. बघतो तर काय, मंदिरासमोर सगळी गर्दी जमलेली. म्हटले, महाराज आम्हाला मंदिरात पूजा करायला जायचंय, जायला रस्ता नाही, ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? त्या महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे जा, तिकडे मोठं मैदान आहे आणि तिकडेच जाऊन तुमचं कीर्तन करा. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय कुणाला काही न बोलता मंदिराच्या पाठीमागे गेले. सगळा समाज नामदेवरायांच्या मागे गेला. नामदेवराय कीर्तन करू लागले, ज्ञानोबाराय गाऊ लागले, कबीर महाराज पखवाद वाजू लागले आणि माझी जनाबाई सुद्धा त्या कीर्तनात टाळ घेऊन उभी होती. पाठीमागे डोळे लावणी उभी ती जणी. पण त्या औंढ्या नागनाथ देवाला साकडं पडलं. अरे आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. ज्ञानोबाराय, नामदेवराय, कबीर महाराज, जनाबाई यांच्यासारखे संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत. इथल्या कर्मठ ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय, त्यांना मंदिराच्या पाठीमागे पाठवलंय. आता मला असं स्वस्थ बसून चालणार नाही. त्या औंढ्या नागनाथ देवानं काय केलं, फिरविले राऊळ जगा माझी खाती, 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 नामदेव हाती दूध प्यारा, नामदेव हाती दूध प्यारा नामदेव हाती, दूध प्यारा नामदेव हाती. फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. आता ऐका की त्या औंढा नागनाथ देवानं तोंड फिरवलं. आजही तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथला जर गेलात तर महादेवाचा नंदी कुठे असतो, मंदिराच्या समोर. अगोदर दर्शन नंदीचं मग महादेवाचं. पण तुम्ही औंढा नागनाथला जर गेलात तर तिथला नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे, कारण तिथल्या देवाने तोंड फिरवलेलं आहे. ऐका, आता औंढा नागनाथ देवानं तोंड फिरवलं, पण एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं हो, केवळ संताच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला एक नाही 2ही हात वर करून सांगतो, या कलियुगामध्ये संगत करायचे, साधूची करा, संताची करा. कारण या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत, अभंगाचे दुसरे चरण. साधू थोर जाना, 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 कलियुगी साधू थोर जाना,
साधू थोर जाना कलियुगी 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 साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहे, संत थोर आहेत. कारण संताशिवाय तुमचा माझा कोणाचाही उद्धार होणार नाही. म्हणून या जगात देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपल्या समोर दिसायला जरी वेगवेगळे आहेत ना, सर्वजण एकच आहेत. फक्त आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार त्यानं धारण केलेत. की ज्याप्रमाणे प्रल्हादा करता नृसिंहाचा अवतार घेतला, उपमन्यू करता भगवान महादेवांचा अवतार घेतला. आणि ज्या वेळेला भगवान महादेवांचा अवतार या कलियुगामध्ये झाला, त्यावेळेला या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते. आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. ऐका, जेजुरीचे खंडेराय आणि भगवान महादेव वेगळे नाहीयेत. आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता आणि राक्षसांचा नायनाट करण्याकरता हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. मग ज्या वेळेला भगवान महादेव खंडेरायांच्या रूपाने या जगात येतात, त्यावेळी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला स्वर्दे त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला. त्याच मारुनी घोड्याला निघाला भानूच्या वाड्याला. त्याच मारुनी घोड्याला निघाला भानूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला. त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. त्याच मारुनी घोड्याला निघाला भानूच्या वाड्याला. त्याच मारुनी घोड्याला निघाला भानूच्या वाड्याला. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार. दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा भरतार. दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा भरतार. विशाल ईश्वरा सांभाळिले करा. विशाल ईश्वरा सांभाळिले करा. सुखी ठेव गाव गाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. त्याच मारुनी घोड्याला निघाला भानूच्या वाड्याला. त्याच मारुनी घोड्याला निघाला भानूच्या वाड्याला. टाळी 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 हा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. आधी मायेचा मतारी तुझी प्रचंडा. आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरानी घोडा. आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरानी घोडा. पाऊले तोरा कमरी करकटा कटीर मस्तकी तोरा. खुबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकरा सदानंदाचा येळ कोट. सदानंदाचा येळ कोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. या खंडोबारायाचं येडबाई लागल मुरळीला. लागल मुरळीला येडबाई लागल वाघाला. लागल मुरळीला येडबाई लागल वाघ्याला. लागल मुरळीला येडबाई लागल वाघ्याला. जेजुरीचा खंडेराया खंडेराया या ग देवाचं गुण गाया गुण गाया. या ग देवाचं गुण गाया गुण गाया. या ग देवाचं गुण गाया गुण गाया. सदानंदाला
असो, आता खंडेराय आणि महादेव काही वेगळे नाहीये. सध्या महाशिवरात्रीचा उत्सव चालू आहे, म्हणजे त्यांनाही आपल्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे की नाही. म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही, आपल्या भक्ता करता. अजूनही म्हटले असे पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं, कारण बायकांच्या लगेच अंगात येते. एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा अजून म्हणा, मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा, येऊन ती स्टेजवरच नाचायला लागली. म्हटलं मावशी थांबा थांबा, म्हटली की तिनं माईकच घेतल्याला लागली. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी माझी पिशवी. हातात दिली तेव्हा गप्पन खाली जाऊन बसली. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे. अनंतावतार घेसे भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार भगवान परमात्म्याने घेतलेले आहेत या जगामध्ये. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधकाने नामदेव महाराजांना प्रश्न केला, नामदेव राय साधू थोर आहे असं म्हणता, पण संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेव राय म्हणतात संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील ते आईच्याच मायेनं करतात. म्हणून तर संपूर्ण जग आजही माझ्या ज्ञानोबारायांना माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची मुले म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू, तो प्रसंग आठवला अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळलेले वाले तोच त्यांच्या माता पित्यांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाहीत, परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर पाणी भरू दिलं नाही, मांडे भाजण्याकरता स्वतः भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाळ सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरांनी दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबारायांनी एकही अभंगात, एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि काय सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे वाईट. ज्ञानोबाराय म्हटले ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटांचं चांगलं हो. संत महात्मे विश्वावर दया करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचे तिसरे चरण. हलोकितेची सर्वभूती सम, इहलोकितेची सर्वभूती सम, इहलोकितोची सर्वभूती सम, इहलोकितोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम नेने का
सुख आपण पारिखे नाही तेथे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपली आहे, जास्त वेळ घेणार नाही. एक शेवटच्या 10 मिनिटांमध्ये थोडस प्रबोधनाविषयी बोलते. एके ठिकाणी संत तुलसीदास सांगतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे. जननी जनेस भक्त बने, दाता बने या शूर, नाही तो बरी वाज भली, क्यों खाया नूर. माते, मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर तो मुलगा देवाचं भजन पूजन नामचिंतन करणार असला पाहिजे, देशाची सेवा करणार असला पाहिजे, समाजाची सेवा करणार असला पाहिजे. आणि असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला घालता येत नसेल तर माते तू वांज राहिली तरी चालेल, म्हणून आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार रुजव. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यामध्ये बघा बाळावर पहिले गर्भसंस्कार हे मातेच्या उदरामध्ये होत असतात. गरोदरपणी तुम्ही हरिपाठाला गेल्या, कीर्तनाला गेल्या, भजनाला गेल्या तर तुमचे मुलं मुली या मुलींसारखे कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतील. ऐकलं? पण तुम्ही जर पिक्चरला गेल्या तर तुमची मुलं वरातीतच नसतील. संस्काराला किंमत आहे, म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार रुजवा. पूर्वीच्या काळी माता कुठलंही काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, त्या माता गरोदरपणी काय म्हणायच्या सगळ्यांनी ऐका. त्या माता गरोदरपणी प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करायच्या आणि काय म्हणायच्या, बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगनाथ, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ, संत रूपान येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो, संत रूपान येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. प्रत्येक महिन्यामध्ये माता चांगल्या आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करायच्या. मग त्या माता गरोदरपणी काय म्हणायच्या? 2 मिनिटं मी पुढे म्हणते. इथे बसलेल्या सगळ्या मातांनी पाठीमागं म्हणायचंय. 2 मिनिटं टाळ पखवात काही वाजू नका दादा, जरा कॅमेरे यांच्यावर फिरवा, कारण इथून पुढे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहात, म्हणून तुमचं तुम्हालाही कळेल मी म्हणते का नाही. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे आणि मोठं मोठं स्वर दे थोडासा यशोदा म्हणताना स्वर दे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला, टाळी टाळी वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला वा. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले, खूप गोड. आता नंबर तुमचा बरं. आता इकडे पुरुष मंडळ बघा, हा तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहात. कसं म्हणायचं तुम्ही ठरवा. बाळ सगुण गुणाचे तान्हे
पूर्वीच्या काळात आपले मायबाप आपल्या मुलांना उत्तम प्रकारे संस्कार करायचे, त्यांच्याप्रती चांगले बोलायला लागले. म्हणून चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. शेवटी जाताना एक सांगेल का जीवनामध्ये आई बापाचं सगळंच सांगतात, पण एक थोडंसं वेगळं, जीवनामध्ये बहीण भावंडाचं नातं म्हणजे अतिशय गोड. प्रत्येकानं ऐका, अतिशय प्रेमाचं नातं असतं. बहीण भावाचं नातं किती गोड असतं. भावा ग बहिणीचं किती गोड असे नातं, ज्याला त्याला कळे एका हृदयात. अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमाचं नातं. ती बहीण भावंड आई बाप लहानपणी त्यांचं नातं म्हणजे कसं असतं. बहीण भावंड एका झाडाची संतर, आली परायाची नारतीन पाडील अंतर. बहीण भावंड एका भाकरीचा काला, मायेच्या हृदयात दोघांचा जन्म झाला. ती बहीण भावंड आई बाप लहानपणी एकाच झाडाच्या दोन फांद्या. कोणीतरी एक परगाची मुलगी घरात येते, संपूर्ण घरदार पडते, पण जी मुलगी घर पडेल तिचं कधी चांगलं होणार नाही. 4 बहिणी असतात, एकुलता एक भाऊ असतो. आईबाप अगोदरच निघून गेलेले असतात. त्या बहिणी रडतात, नंतर दादा, आणि आपली भाऊजाई म्हणते, अहो तुमच्या आईबाप आता या जगातून निघून गेले. तुमच्या 4 बहिणींचं करता करता, तुमच्या भाच्यांचं करता करता आपल्याला पैसा पुरत नाही. इथून पुढे अजिबात तुमच्या बहिणींकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या बायकोच्या सांगण्यावरून भाऊ आपल्या बहिणीकडे लक्ष देत नाही. 4 बहिणी असतात, एकुलता एक भाऊ असतो. त्या बहिणी रडतात, म्हणतात, दादा, अरे या जगामध्ये आम्हाला कुणाचाच आधार नाहीये. तू आमचा एकुलता एक भाऊ आहे, तू आमच्या घरी येऊ नको, आम्हाला काही देऊ नको, पण आम्ही कशा आहोत, आमची मुलं बाळ कशी आहे, लांबून लांबून नुसती चौकशी तरी कर. आम्ही 4 बहिणी 4 डोंगराच्या आड, सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड. तू येऊ नको, आम्ही कशा आहोत, आमची मुलं बाळ कशी आहे, नुसती आमची चौकशी तरी कर. आम्ही 4 बहिणी म्हणजे कुठे राहतो. आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या चिमण्या, सख्या भाऊ राया एका रातीच्या पाहुण्या. दादा, जरी तुझ्या घरी आलो ना, एक रक्षाबंधनला येऊ, एक भाऊबीजेला येऊ, एका रात्रीपुरतं प्रेम दाखव रे, एका रात्रीपुरतं गोड बोल रे, एका रात्रीपुरती माया दाखव रे. बहिणी रडतात भावाच्या समोर, भावाला वाईट वाटतं. दिवाळ सण जवळ आला की प्रत्येक भावाला वाटतं माझ्या बहिणीसाठी काहीतरी साडी चोळी घ्यावी. आपला भाऊ आपल्याला साडी घ्यायला चालला की आपली भाऊजाई त्याला म्हणते, काय हो साडी घ्यायला चाललात का. तो म्हणतो हो. मग जरा हलकीच घ्या बरं, जास्त महागाची घ्यायच्या भानगडीत पडू नका. भाऊ घेतो साडी भावजाई देते धक्का, तुमच्या बहिणीला भारी साडी घेऊ नका. मी म्हणते ती बहीण त्याची आहे, साडी किती हजाराची घ्यायची हे त्याचं त्याला ठरू द्या. कारण तुम्ही जर तुमच्या नणंदेला भारी साडी घेऊ दिली नाही तर तुमची भाऊजाई सुद्धा तुम्हाला चांगली साडी घेऊ देणार नाही. कारण देवाचा न्याय आहे जशास तसं. मग आत्ताच्या काळामध्ये काही काही भावांना बहिणीबद्दल प्रेम नाही, माया नाही. त्यांचं प्रेम, त्यांची माया कुठं गेली आहे का. आत्ताच्या काळात माया नाही ग भावाला, वाकडी केली वाट गेला सासूरवाडीला. कुठे जातो, सासऱ्याच्या घरी. बरं तिकडे जायला किती तयारी हो. सासूरवाडीला जायला गाडी वढली ताढली, बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली. इतकं प्रेम असतं का हो. पण ऐका, भाऊ बहिणीशी कितीही जरी वाईट वागला ना, त्या बहिणीचं आपल्या भावावरचं प्रेम कधीच कमी होत नाही. ती उलट शेजारच्या 20-25 बायका गोळा करते, त्यांना म्हणते, अग आयानो बायानो काय पाहता खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. कधी असतं का. पण भावावर असणार प्रेम. म्हणून जीवनामध्ये बहीण भावंड आई बाप ही सगळ्यात महत्वाची नाती आहेत. नाती जपण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी जाताना एक सांगेल, आल्याबरोबर पहिला हार घातला तो माझ्या छत्रपती शिवाजीराजांना. ज्या छत्रपती शिवाजीराजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. कारण का, ऐका, माझा असं एकही कीर्तन नाही
का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही? तुम्ही सांगाल असं का? त्या छत्रपती शिवाजी राजांच्या आपल्या हिंदू धर्मावर आणि वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. आजही आपल्या मंदिरावरचे कळस, आपल्या अंगणातली तुळस, स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, आपल्या लेकी बाळी आज सुरक्षित आहे. आणि आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी काही कीर्तन भजन चालली ना, ती फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. राजे जर नसते तर कदाचित महाराष्ट्रातले कीर्तन भजन सुद्धा बंद पडले असते. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा आता शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. थोडा इको. गिरीशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा
5 मिनिटं वेळ आहे. माझी इच्छा आहे थोडं महिलांनी उठून नाचायचंय. उठा बरं. हा भाऊ, ओ दादा, जरा कॅमेऱ्यामध्ये शूटिंग घ्या. पटकन पटकन पटापट. मी एक छान गवळण म्हणते, ज्याला वाटेल त्याने बिनधास उठा आणि बिनधास नाचा. दादा शूटिंग घ्या. नाचायचंय जा. कोणाला नाचायचंय त्याने समोर जा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. तारी तारी असा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो. 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 करी दह्या दुधाचा रबडा, करी दह्या दुधाचा रबडा. हरी दया दुधाचा रबडा, हरी दया दुधाचा रबडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. एका जनार्दनी भिक्षा वाढा माई. एका जनार्दनी भिक्षावाढा माई. एका जनार्दनी भिक्षा वाढा माई. एका जनार्दनी भिक्षावाढा माई. देव एकनाथाचा बछडा, देव एकनाथाचा बछडा. 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 असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव गोपाल कृष्ण भगवान की आज की आनंद की. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. वा वा, टाळ्या वाजवाय. ऐका, हा बसून घ्या, बसून घ्या. सगळ्यांनी बसा बरं, शांततेत बसून घ्या. एक 5 मिनिटं फक्त. आज या ठिकाणी बोलू नका. महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं. या सप्ताहातील आज या ठिकाणी 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे गुंफण्याकरता आली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री ज्ञानेश्वरजी लांडगे, बाळासाहेबजी लांडगे आणि आयोजक आदरणीय आमचे महेश दादा किसनराव लांडगे आमदार, त्यांच्या वतीने गोड असा हा महिला सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. दरवर्षी या ठिकाणी सप्ताह होतोय, पण या वर्षी महेश दादांना वाटलं, त्यांच्या लांडगे परिवाराला वाटलं की महिलांकरता काहीतरी नवीन उपक्रम करायचा, म्हणून महिलांकरता हा महिला सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या महेश दादांनी सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं का महिला कशातच कमी नाही. आज या सगळ्या स्टेजवर बघितलं, वादक महिला, गायक महिला, कीर्तनकार महिला, टाळकरी महिला आणि ऐकण्याकरता सुद्धा सगळ्यात जास्त महिलाच. गोड असा हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या महेश दादांनी आयोजित केला.
धन्य माता पिता तयाच्या का त्यांच्या पोटी असे धार्मिक कार्यक्रम करणारी मुलं जन्माला आली. अनेक आमदार खासदार अनेक कार्यक्रम करतात, पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. पण आपल्या दादांनी आज या ठिकाणी आपल्या महिलांकरता गोड असा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला, नामसप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भगवंत चरणी प्रार्थना करूया की आमच्या महेश दादांना भगवंत उदंड असं आयुष्य देऊ आणि त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा, ईश्वराची सेवा घडत राहू अशी भगवत चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. आज या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य. महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला सप्ताह जर असेल तर ज्यांचं 1 नंबरला नाव घेतलं जातं त्या आमच्या यशोदाताई साळुंखे आज या ठिकाणी आल्या आणि अतिशय गोड अशी सेवा दिली. कारण ती राहते नाशिकला आणि मी राहते भिवंडीला. महिन्यातून 20 दिवस आम्ही बरोबरच असतो, त्याच्यामुळे एवढी दादागिरी मी करत होते. असो, आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी आहोत, रोजच बरोबर असतो. यशोदाताई आज या ठिकाणी आल्या. दुसरी वादक आहे ती ज्ञानेश्वरी ताई जगताप, नाही का. वय लहान आहे पण कीर्ती महान आहे. लहान वयामध्ये खूप गोड असं ज्ञान संपादन केलं. ज्ञानेश्वरीचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या सोनाली दिदींच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या. अतिशय गोड असं गायन केलं. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, तुझं नाव काय बेटा? जयश्री आणि माझी विद्यार्थिनी श्रावणी, रुपाली, बाकीच्या या सगळ्या दिदींच्या संस्थेतल्या या सगळ्या विद्यार्थिनी. दिदींनी खरंच एक सोनाली दिदीने एक चांगला वारसा हातामध्ये घेतलाय की निश्चितच या समाजामध्ये महिलांना जर 50% आरक्षण आहे, सगळीकडे मिळाले, मग परमार्थामध्ये का नाही. म्हणून त्यांच्या संस्थेतल्या या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या. गोड गायन केलं, गोड नाचल्या. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीपाला उजगी. या सगळ्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला सृष्टीमाला दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि विनेकरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. 7 ते 9चं कीर्तन होतं, जवळजवळ 9:30 वाजत आलेत, पण तुमच्या सगळ्या श्रोतवर्गाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. जाताना एक थोडंसं माझ्याबद्दल सांगते. मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. 17 वर्ष झाले, वडील वारलेत, पण वडिलांची इच्छा होती आणि मी काय अशिक्षित कीर्तनकार नाहीये. बीएतून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आमच्या कॉलेजने पुणे विद्यापीठात मला जागा ठेवली होती संत साहित्यामध्ये, पण वडिलांनी सांगितलं कुणाच्या दारात नोकरी नाही करायची, महाराष्ट्रामध्ये स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं. म्हणून आज मी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करून येते. पण एकच दुर्दैव, ज्या वडिलांनी आम्हाला या परमार्थामध्ये येण्याकरता जे कष्ट घेतले, हे वैभव बघण्याकरता आज वडील जिवंत नाहीत. पण तुमच्या सगळ्या श्रोतवर्गाच्या रूपानं, वारकरी संप्रदायाच्या रूपानं तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं प्रेम असंच पाठीशी राहू द्या. कारण रोजच रस्त्यावर फिरतोय, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि अजूनही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडून महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री निमित्ताने हा संपन्न असलेला कीर्तन महोत्सव आणि आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प हभप वनिताताई पाटील भिवंडी यांनी समर्पित केलं. खूप छान सेवा झाली ताईंची. आणि ताईंचा सन्मान करण्यासाठी सत्यभामा ज्ञानेश्वर लोंढे स्वकाम सेवा संस्था क्षेत्र आनंदी या ताईंनी समोर यायचे व्यासपीठावर. साळूबाई आनंदा लांडगे, अंजनाबाई बाळासाहेब लांडगे, सुमनताई पुष्कराज लांडगे, शोभाताई निंबाळकर यांना विनंती करते की आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. त्याच समयेत सुरेखाताई नथुभाऊ लांडगे यांनाही विनंती करते आपण व्यासपीठावर यायचे ताईंचा सन्मान करण्यासाठी. आणि उद्याची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार सत्यभामा ज्ञानेश्वर लोंढे, साळूबाई आनंदा लांडगे, अंजनाबाई बाळासाहेब लांडगे, सुमनताई पुष्कराज लांडगे, शोभाताई लिंबाळकर, सुरेखाताई नथुभाऊ लांडगे ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली